वाहन चालक बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना प्रेमाचा नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या आणि गंभीर विषयाची माहिती घेणार आहोत. देशातील वाहनांची वाढती संख्या तसेच वाढणारी लोकसंख्या उग्र स्वरूप धारण करीत आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपण भोगत आहोत व आपल्या डोळ्यांनी आपण पाहत आहोत. एक प्रश्न तुम्हाला मला विचारायचा आहे, काय तुमचे जीवन सुरक्षित आहे काय? तुम्ही सुरक्षित प्रवास करीत आहात काय? बंधू आणि भगिनींनो, या प्रश्नांवरून आपल्या लक्षात आले असेल की आज आपण वाहतूक या विषयावर गांभीर्यानं चर्चा करणार आहोत. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे गेल्या 78 वर्षात रस्त्यावरील अपघातात किती लोक मरण पावतात याचा आपण कधी विचार केला आहे काय? युद्ध किंवा अतिरेकी हल्ल्यात मेलेल्या लोकांपेक्षा अपघातात अधिक लोक आतापर्यंत मरण पावलेले आहेत. कल्पना करा की 400पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जाणारे जम्बो जेट विमान जर आपल्या देशात भूमीवर कोसळले तर सर्व प्रवासी जवळजवळ अपघातात मरण पावतात. तेवढीच जीवितहानी रस्त्यावरील अपघातात रोज होत असते. मित्रांनो, भारत सरकारच्या परिवहन संशोधन विभागाचं हे निरीक्षण आणि संशोधन अत्यंत धक्कादायक आहे. मित्रांनो, साधारणपणे दररोज 413 लोकांचा मृत्यू होतो. अंदाजे प्रत्येक तासाला 17 लोक मरण पावतात. दुचाकी वाहनांच्या अपघातात यापैकी 25% लोक मरण पावतात. एका वर्षात 1,50,785 लोक साधारणपणे मृत्यू पावतात याची नोंद झालेली आहे. तर मित्रांनो, या अपघाताची कारणे काय असतील बरं? नंबर 1, रात्रीच्या वेळी प्रखर झोतात गाडी चालवणे. 2, दारू पिऊन गाडी चालवणे. 3, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे. लाल दिवा असतानाही वेगानं गाडी पुढे नेणे. वेग मर्यादा सोडून गाडी चालवणे. 5, 2पेक्षा अधिक व्यक्ती गाडीवर घेऊन गाडी चालवणे. 6, अचानक रांग किंवा लेन कट करणे किंवा बदलणे. 7, गाडीत प्रमाणाबाहेर माल वाहतूक करणे. 8, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे. मित्रांनो, अपघात जर टाळायचे असतील तर आपण काय करू शकतो याचा आपण विचार करूया. 1, रस्त्यावर जास्त वेगाने गाडी चालवू नका. 2, गाडी चालविताना मोबाईलवर बोलू नका. 3, धोकादायकपणे गाडी ओलांडून पुढे जाऊ नका, ओव्हरटेक करू नका. 4, दारू पिऊन गाडी चालवू नका. 5, गाडी चालवताना रहदारीचे नियम पाळा. 6, रस्त्यावरील वाहने व पादचारी यांचा सन्मान करा. आणि 7, सुरक्षितपणे आणि सावधानतेने वाहन चालवा. शेवटी मित्रांनो, स्वतःचा जीव आणि इतरांचा जीव वाचवण्यासाठी आणि होणारं नुकसान टाळण्यासाठी आज आपण सर्वजण मिळून एक प्रतिज्ञा करूया. मी मनापासून प्रतिज्ञा करतो की मी भारताचा आदर्श व शिस्त पालन करणारा नागरिक आहे, म्हणून मी रहदारीच्या नियमांचं नेहमी पालन करीन. मी दारूच्या नशेत व मोबाईलवर बोलत वाहन चालवणार नाही. जास्त वेगाने वाहन चालवणार नाही. घाईघाईत चुकीच्या मार्गाने वाहन ओलांडणार नाही. मी रहदारीच्या समस्या वाढविणार नाही, तर त्या समस्या सुलभ रीतीने सोडविण्याचा मी सतत प्रयत्न करीन. हे परमेश्वरा, स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेचा मी नेहमी विचार करीन आणि आतापासून वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व भ्रष्टाचार मी करणार नाही. शेवटी मित्रांनो, एवढंच सांगतो की आम्हा सर्वांचं एकच ध्येय, सुरक्षित आणि समृद्ध भारत.